घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर। बारामतीमध्ये ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम मधले सीसीटीव्ही बंद आहेत, तर 45 मिनिटांपासून हे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर येते आहे। सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी या संदर्भातला आरोप केलाय। काहीतरी यामध्ये काळं बेरं असण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवली आहे। शिवाय लक्ष्मीकांत खाबिया यांनी या संदर्भातला संशय व्यक्त केलेला आहे। बारामतीमध्ये ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम मधले सीसीटीव्ही हे गेल्या 45 मिनिटांपासून बंद असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि यामध्ये काहीतरी काळं बेरं असण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवली आहे। त्यामुळे आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बारामतीमधून पाहतोय। सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी हा आरोप केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागे काहीतरी काळं बेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला। त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय। तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही। पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत। माझी विनंती आहे प्रशासनाला, काय चाललंय काय हे। आपण पाहतो ईव्हीएम मशीन संदर्भात आधीच या ठिकाणी विरोधकांनी आरोप केलेले होते। ईव्हीएम मशीन बंद करण्याची सुद्धा काही काळात मागणी करण्यात आली होती आणि आता शरद पवार गटाच्या या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय सांगाल, हा गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात येतोय, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच हा गंभीर स्वरूपाचा आरोप सुप्रिया सुळे यांची निवडणूक अधिकारी आहेत लक्ष्मीकांत खाबिया यांनी केलेला आहे। बारामती मतदारसंघातील निवडणूक जी आहे ती झालेली आहे आणि सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूमला जमा केलेल्या आहेत। त्या सर्व सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र आज सकाळी 10:15च्या सुमारास हे सर्व सीसीटीव्ही बंद होते आणि ज्यावेळेस निवडणूक अधिकारी यांना त्या ठिकाणी एक पूर्ण ऑर रूम तयार केलेली आहे आणि ऑर रूम मध्ये सर्व सीसीटीव्ही सर्व निगराणीखाली ही ईव्हीएम मशीन जे आहे ते ठेवण्यात आलेले होते। मात्र हे सीसीटीव्ही बंद असल्याचं खाबिया यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी हा आवाज उठवलेला आहे। सीसीटीव्ही बंद का होतोय, त्याचं कारण काय आहे, ह्या सर्व प्रकार त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलेला आहे। मात्र त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये। त्यामुळे त्यांचा संशय जो आहे तो अधिक बळावलेला आहे, कारण की सर्व निवडणूक अधिकारी असतील, सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील, ते शिरूर मावळ पुणे मतदारसंघामध्ये कामासाठी लागलेले असताना या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी यांची ड्युटी दिलेली आहे त्यांनी हे सीसीटीव्ही बंद का ठेवले, अर्धा तास हे सीसीटीव्ही बंद होते, त्याच्या मागचं कारण काय, हा सर्व जाब प्रशासनाला विचारला। मात्र प्रशासनाकडून कुठलंही उत्तर खाबिया यांना देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे नक्कीच काहीतरी काळं बेरं झालं असल्याचा संशय खाबिया यांनी व्यक्त केलेला आहे। नक्कीच सागर, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। दरम्यान सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी नेमके काय आरोप केले आहेत पुन्हा एकदा पाहूया।